पत्र दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जे 4 तारखेला सर्क्युलर निघालेलं आहे त्याच्या संबंधी देखील आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. का आज वसई तालुक्यामध्ये 80,000च्या वरती हे दुबार मतदार आहेत. नुसतं दुबार मतदार नाहीत तर त्यांचे एक नंबर वेगळे आहेत, काही ठिकाणी फोटो वेगळे आहेत, काही ठिकाणी फोटो सेम आहेत, नावं वेगवेगळी आहेत. अशा अनेक त्रुटी त्या मतदार यादीमध्ये आहेत. आणि जे सर्क्युलर नवीन निघालं यानंतर ते फारच चुकीचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे दुबार आहेत त्यांना आम्ही शोधू आणि त्यांना विचारू का तुम्ही कुठे मतदान करणार आहे, आणि जो सापडणार नाही त्याच्याकडनं मतदानाला आला का आम्ही ठरवून भरून घेऊ फॉर्म का त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मतदान केलं नाही. परंतु यामध्ये एक धोका असा आहे का मग राजकीय पक्ष आहेत हे ठरवतील का 3-3 हजार मतं कुठच्या प्रभागाकडे वळवायचे. आता आपल्याला इकडे गरज आहे तर इकडे वळवू, तिकडे गरज आहे तर तिकडे वळवू. हे फार धोकादायक आणि चुकीचं आहे. खरं म्हणजे जे दुबार आहेत मतदार त्यांना एक तर शोधून जर ते सापडत नसतील तर डिलीट केले पाहिजेत, किंवा त्यांचं ज्या प्रभागामध्ये राहतात त्यांची ओळखपत्र घेऊन त्या प्रभागामध्येच राहत असेल तर त्याच प्रभागामध्ये त्यांना मतदान करून दिलं पाहिजे. त्याला अन्य प्रभागामध्ये मतदान करून दिलं नाही पाहिजे. आणि जे सापडूनच येत नाही त्याचा अर्थ असा आहे की जी ओरड चालू होती का बोगस मतदार आहेत तर त्या मतदारांना शोधून असे सापडत नाहीत, त्यांना सापडले तर ठीक आहे, नाही सापडले तर त्यांची एक वेगळी लिस्ट बनवून त्यांना मतदान करूनच दिलं नाही पाहिजे जिथपर्यंत ते प्रूफ देत नाहीत त्यांचं का ते इकडूनचे रहिवासी आहेत. असं केवळ निवडणूक आता कार्ड देऊन चालणार नाही, ओळखपत्र, कारण दुसरे पुरावे देखील दिले पाहिजेत. ज्यावेळी त्यांची नावं रजिस्टर झाली त्यावेळी त्या रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या तर त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या सह्या कोणीतरी मारलेल्या आहेत, आणि त्याला लागणारी जी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत, जोडपत्र आहेत, ती भलतीच कोणाची तरी जोडलेली आहेत. आणि वसईमध्ये बरीचशी असं त्यावेळी काढण्यात आली होती. तर आता देखील ह्याची छाननी झाली पाहिजे का ज्यांनी नवीन नावं नोंदवलेली आहेत किंवा ज्यांची अशी दुबार नावं किंवा जी सिंगल नाव आहे, फॅमिली नाही तर सिंगल नाव आहे, त्यांचा शोध घेऊन ह्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. आणि यासंबंधी आम्ही संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केलेला आहे. नाही झालं तर शेवटी कायदेशीर मार्ग आम्ही पत्करणार आहोत. त्यांनी ते करत असताना त्यांचा संभाव्य धोका लक्षात आला नाही की एका प्रभागामध्ये जर वसईसारख्या ठिकाणी 3-3 हजार असेल तर मुंबई किंवा अन्य ठिकाणी देखील असेच प्रकार असतात. आणि मग कोणीही अशी नावं वेगवेगळ्या ठिकाणी मॅनेज करून मग ज्यावेळी जिकडे पाहिजेत तिकडे ती, म्हणजे उद्या विधानसभेमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये नावं टाकून पाहिजे तिकडे जाऊन मतदान करायचं, हे देखील प्रथा पडू शकते. खरं म्हणजे मतदार यादी देत असताना त्याच्यात कॉम्प्युटरवर सर्च करता येईल असं आता आम्हाला काय करायला लागतं, मॅन्युअली आम्हाला हे सगळं शोधायला लागलं, सर्च ऑप्शन नसल्यामुळे. पूर्वी कसं असायचं की एक मतदार यादी असायची आणि मग ज्या पुरवण्या याद्या तयार व्हायच्या त्या पुढे 1, 2, 3, 4 लागल्या जायच्या, म्हणजे आपल्याला कळायचं का नवीन माणसं कोण याच्यामध्ये आलेले आहेत. आता ते सगळे मिक्स करून टाकतात. म्हणून मी बऱ्याच जणांना आता सांगितलं का वोट चोरी नाही तर ही भेसळ चालू आहे, चांगल्या तांदळामध्ये खडे टाकायचे, तसं आहे की जेन्युइन मतदारांमध्ये असे बोगस टाकून आणि मिक्स करून शेवटी तुम्ही शोधत बसायचा. आणि या एवढा कमी पिरियड आहे का कुठचाही राजकीय पक्ष, आज तुम्ही एक बघा का 4-4चे प्रभाग केलेले आहेत, तोच एकच छोटा प्रभाग असता तर पटकन शोधता आले असते आणि त्याच्यामध्ये काही चुका आहेत त्या कळाल्या असत्या. आज 30-40 हजार मतदार, म्हणजे आज लोकसंख्या बघायला गेलं तर वसई तालुक्याची 12 लाखाच्या आसपास लोकसंख्या 2011ला होती. आज ती धरली तर 30 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे. कुठचा राजकीय पक्ष गेल्या 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवस किंवा महिन्यामध्ये एवढ्या लोकसंख्येपर्यंत पोचून ते मतदार शोधणे शक्य तरी आहे का? आम्हालाही कधी लक्षात आलं ज्यावेळी गेल्या विधानसभेच्या वेळी आमची मतं कमी झाली नाही पण समोर वाढली आणि जिकडे निवडणूक चालू होतं त्यावेळी अनोळखी लोक बरेच दिसले आणि मग आम्ही जे BLO बसलेले बूथच्या बाहेर स्लिपा घेऊन, स्लिपा वाटणं त्यांचं काम होतं, परंतु त्यांच्या स्लिपा वाटून झाल्या नव्हत्या. कारण त्यांची तक्रार अशी होती का माणसंच आम्हाला मिळत नाही. आणि ज्यावेळी माणसं मिळत नाही म्हणून आम्ही बघितलं तर त्याच्यातले बरेचसे लोक मतदान करून निघून गेलेले. म्हणजे जे BLOला सापडले नाही, जे राजकीय पक्षांना सापडले नाही, ते यांना कसे सापडले आणि ते आले कसे आणि मतदान करून गेले कसे.
साधारण त्या ज्या प्रभागामध्ये मतदान केंद्रावर तुम्ही करतात त्या ठिकाणी 80% जास्ती लोक तुमच्या ओळखीची असतात किंवा ते एकमेकाला कोण ना कोण ओळखत असतं. ही अनोळखी माणसं आली, मतदान केली, निघून गेली. त्यामुळे आम्हाला संशय जास्तीच वाटला आणि म्हणून आम्ही मॅन्युअली हे चेक करत गेलो, जुन्या याद्या, आता नवीन याद्या, आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की ह्यामध्ये असं झालेलं आहे आणि किमान 3-3 हजार प्रत्येक प्रभागामध्ये अशी डुप्लिकेट नावं आहे, सिंगल नाव आहे, नुसतं नाव आहे, आडनाव वडिलांचं नाव काही नाही मिळत. काही ठिकाणी एपिक नंबर वेगळे आहेत, काही ठिकाणी एपिक नंबर एक आहेत, नावं वेगवेगळे आहेत. अशा सगळे घोटाळे आहेत आणि जर ह्या त्रुटी दूर करायच्या असतील तर यंत्रणेने काम केलं पाहिजे आणि अशी जी संशयास्पद नावं आहेत तर त्या प्रत्येक मतदाराचा नुसतं ओळखपत्र घेऊन चालणार नाही, तर तिकडे राहण्याचा जो प्रूफ आहे तो देखील चेक केला गेला पाहिजे.